क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। प्रतापगड गावाशेजारील सुडे डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी शेकडो वन्यजीवांचा होरपळून मृत्यू। सुरगाणा तालुक्यात दिवसेंदिवस जंगलात आग लागण्याची घटना दररोज घडत आहे। यामध्ये शेकडो वन्यजीवांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडत आहे। सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान गावाशेजारील सुडे डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने चिंता व्यक्त केली जाते आहे। सुडे डोंगरावर मोर, बिबट्या, रानकोंबडी, ससे, रानडुक्कर आदी वन्यजीवांचा वावर असतो। 7 वाजेच्या दरम्यान आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। यामध्ये दुर्मिळ वनौषधींचा खजिना आहे। जोराचा वारा असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रतापगड गावातील ग्रामस्थ, वनकर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत। मात्र आग आटोक्यात येत नाही। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। या भीषण आगीबाबत आर्यपो विजय वेलकर यांनी अधिकची माहिती दिली आहे। पाहुयात सविस्तर। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी, सुरगाणा। नमस्कार, महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार तर सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड सुळे या ठिकाणी डोंगराला भीषण वणवा लागल्याची आता बातमी समोर येत आहे। त्याबाबत काय माहिती द्याल सर? 2 तासापूर्वी आम्हाला पण फोन आला होता ग्रामस्थांचा हां की वणवा लागलेला आहे। आपण तातडीने त्या राऊंडचा स्टाफ पूर्ण पाठवलेला आहे तिथे। अधिक आपले जे संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे जे मेंबर्स असतात प्रत्येक गावामध्ये ते सुद्धा वणवा विजण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत। म्हणजे आता आग आटोक्यात आणली आहे का? नाही, चालू आहे काम, प्रयत्न सुरू आहेत। हो हो लोक। सर, आता उन्हाळा आहे, आग लागण्याचे प्रमाण ठिकठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। त्याबाबत आपल्या काय काळजी घेणं योग्य राहील नागरिकांसाठी? हे म्हणजे असं आहे की जंगल सगळं आहे आपलं, बरोबर, फक्त सरकारी खात्याचं नाहीये। बहुत जंगल हे गावाचं आहे आणि गावातल्या लोकांचा चारा जो आहे जनावरांसाठीचा तो जळून खास होतो याच्यामध्ये। तर माझं असं एक आव्हान असेल सगळ्या जनतेला किंवा ग्रामस्थांना की आपण जे राब भाजतात ते राब भाजत असताना थोडीशी काळजी घेऊन ती आग जंगलात पसरणार नाही याची दक्षता घेऊन तो राब भाजावा। आणि जर कोणाला आपल्याला संशयित माहिती असेल त्या बाबतीत की कोणी आग लावली किंवा काही, तर त्याचं नाव आपण गुप्त ठेवू, त्यांनी आम्हाला कळवावं, त्याच्यावर कारवाई केली जाईल। हो हो, नक्की नक्की। भारतीय वन अधिनियमच्या अंतर्गत आपण त्याच्यावर कारवाई करू। धन्यवाद सर, महाराष्ट्र क्रांती न्यूजला माहिती दिल्याबद्दल। ओके। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।